विचार करा, एका अशा कंपनीचा जिथे नियम म्हणजे फक्त बंधनं नाहीत, तर ते यशाचा एक रोडमॅप आहेत. आज आपण एका शोरूमच्या अशाच एका आतल्या डॉक्युमेंटवर नजर टाकणार आहोत. ही फक्त नियमावली नाहीये, तर एक अशी सिस्टम आहे जी संपूर्ण टीमला सोबत घेऊन पुढे जाते. चला तर मग बघूया यात नक्की काय दडलंय. बघा, डॉक्युमेंटची सुरुवातच किती जबरदस्त आहे. पहिल्याच वाक्यात सांगितलंय की ही नियमांची यादी नाही. हे सांगून ते सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांच्या मनात येऊ शकणारा विरोध कमी करतात. एक प्रकारे त्यांना काहीतरी मोठं आणि सकारात्मक ऐकण्यासाठी तयार करतात. ही एक खूप हुशार सायकोलॉजिकल खेळी आहे, नाही का? मग जर हे नियम नाहीत, तर आहे तरी काय? तर ही आहे एक प्रणाली, एक सिस्टम, जी टीमला एकत्र बांधते, पण बंधनांनी नाही, तर एका मजबूत पायावर. म्हणजे विचार करा, इथे भिंती उभारण्याऐवजी पाया मजबूत करण्यावर जास्त भर दिला जातोय. आणि ह्या संपूर्ण प्रणालीचा गाभा आहे हम सब एक साथ. याचा एकदम सरळ अर्थ आहे की प्रत्येकाची वैयक्तिक शिस्त हीच सगळ्यांच्या सामूहिक यशाची गुरुकिल्ली आहे. आणि हाच विचार आपल्याला या ब्लूप्रिंटच्या प्रत्येक भागात, प्रत्येक नियमात दिसणार आहे. आता बघा, कुठलीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत असावाच लागतो. त्याचप्रमाणे या ब्लूप्रिंटचा पाया आहे वैयक्तिक शिस्त. इथे त्या अगदी बेसिक मूलभूत अपेक्षा स्पष्ट केल्या आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण टीमची इमारत उभी राहणार आहे. यशाची पहिली पायरी म्हणजे वक्तशीरपणा. ही प्रणाली एकदम स्पष्ट करते की वेळेवर येणं हा फक्त एक नियम नाहीये, तर एकमेकांच्या वेळेचा आदर करण्याची आणि दिवसाची सुरुवात व्यावसायिक शिस्तीने करण्याची एक पद्धत आहे. यात कोणतीही सूट नाही, कोणतीही तडजोड नाही. इथे फक्त कामांची यादी दिलेली नाहीये, तर कामाची मालकी घेण्याची, म्हणजेच ओनरशिप घेण्याची संस्कृती रुजवली जातीये. हे माझं काम आहे आणि मी ते पूर्ण करणार, ही भावना महत्वाची आहे. दुसऱ्यांवर बोट दाखवण्याची सवय इथे चालणार नाही. ही खरंच एक मोठी मानसिक झेप आहे. या सगळ्या नियमांच्या मुळाशी फक्त एकच शब्द आहे, आदर. मग तो शोरूमच्या जागेचा असो, गाडीचा असो, आपल्या सहकाऱ्यांचा असो किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांचा असो. प्रत्येक कृतीतून व्यावसायिकता आणि आदर दिसलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमांमागे कोणाला शिक्षा करण्याचा किंवा त्रास देण्याचा हेतू नाही. उद्देश एकच आहे, एक असं वातावरण तयार करणं जिथे सगळ्यांचं काम सुरळीत चालेल आणि प्रत्येकजण एकत्र वाढू शकेल. म्हणजे हे नियम अडथळे नाहीत, तर प्रगतीचा एक सरळ मार्ग आहे. ओके, तर आता पाया तर पक्का झाला, पण या मजबूत पायावर व्यवसायाचं इंजिन पण चालवायला हवं, बरोबर? तर हा दुसरा विभाग आपल्याला हेच सांगतो की वैयक्तिक शिस्तीला व्यवसायाच्या वाढीची ऊर्जा कशी बनवायची. आणि याची सुरुवात होते मार्केटिंगपासून. मार्केटिंगची सुरुवात होते अगदी ठोस लक्ष्यांनी. पहिलं लक्ष, महिन्याला कमीत कमी 10 कस्टमर टेस्टिमोनियल व्हिडिओज. हे फक्त व्हिडिओ नाहीत, तर हे आहेत सोशल प्रूफ. जेव्हा खरे ग्राहक तुमच्याबद्दल चांगलं बोलतात, तेव्हा लोकांचा विश्वास आपोआप वाढतो. व्हिडिओनंतर पुढची पायरी आहे गुगल रिव्ह्यूज. आजच्या डिजिटल जगात गुगल रिव्ह्यूज म्हणजे तुमची ऑनलाईन ओळख आहे. महिन्याला 15 खरे रिव्ह्यूज म्हणजे 15 नवीन संभाव्य ग्राहकांसाठी एक सकारात्मक सिग्नल. आणि ह्या सगळ्याला जोड आहे सातत्याची. रोज एक पोस्ट आणि एक रील. याचा उद्देश एकदम सोपा आहे, लोकांच्या मनात आणि त्यांच्या सोशल मीडिया फीडवर सतत दिसत राहणं. यालाच टॉप ऑफ माइंड अवेअरनेस म्हणतात. तर या सगळ्या डिजिटल कामांमागचं कारण एकदम स्पष्ट आहे. जेवढा जास्त ऑनलाईन विश्वास वाढेल, तेवढे जास्त ग्राहक शोरूममध्ये येतील. सरळ हिशोब आहे. हेच अंतिम ध्येय आहे. मार्केटिंग सोबतच विक्रीचं नियोजनही तितकंच महत्त्वाचं आहे. ही सिस्टीम हे पक्क करते की टीम नवीन महिना सुरू होण्याच्या आधीच तयार आहे. म्हणजे प्रतिक्रिया देणारी नाही, तर सक्रिय आहे. यालाच म्हणतात प्रोॲक्टिव्ह प्लॅनिंग. चांगली सिस्टीम आहे, प्रक्रिया ठरलेली आहे, पण हे सगळं चालवणारे लोकच जर प्रेरित नसतील तर मग काय उपयोग? म्हणूनच या ब्लूप्रिंटचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, त्याचं हृदय, आपल्याला सांगतो की एक जिंकणारी, एक विजयी संस्कृती कशी तयार करायची. ही स्लाईड बघा. मला वाटतं या डॉक्युमेंटमधलं हे सगळ्यात शक्तिशाली विधान आहे. इथे ब्लेम कल्चर म्हणजे दोष देण्याच्या संस्कृतीला पूर्णपणे नाकारलंय आणि त्याऐवजी सोल्युशन कल्चर म्हणजे उपाय शोधण्याच्या संस्कृतीवर भर दिलाय. चूक कोणाची हे शोधण्यापेक्षा समस्येवर उपाय कसा काढायचा यावर लक्ष केंद्रित करायचं. किती मोठा बदल आहे हा.
आणि ही जिंकण्याची मानसिकता फक्त सेल्स टीमपुरती नाहीये. वर्कशॉप टीमलाही दर महिन्याला स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्याचं आव्हान दिलं जातं. ह्यातून एक अशी संस्कृती तयार होते जिथे उत्कृष्ट हेच नवीन नॉर्मल बनतं. बघा, कठोर परिश्रमाला जेव्हा ओळख मिळते, कौतुक होतं, तेव्हा प्रेरणा दुप्पट होते. ही साधी पण अतिशय प्रभावी ओळख प्रणाली नेमकं हेच करते. दर महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना सगळ्यांसमोर सन्मानित करून एक निरोगी स्पर्धेचं आणि उत्साहाचं वातावरण तयार केलं जातं. या पुरस्कार कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? डॉक्युमेंट स्वतःच सांगतं, रिकग्निशन से मोटिवेशन और लॉयल्टी बढ़ती है. ओळख मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रेरणा आणि कंपनीबद्दल निष्ठा वाढते. किती सरळ आणि प्रभावी विचार आहे. तर आता आपण पाया बघितला, इंजिन बघितलं आणि हृदयही बघितलं. आता ह्या सगळ्याला एकत्र जोडून यशाचं एक न थांबणारं गतिचक्र, एक फ्लायव्हील कसं तयार होतं ते पाहूया. हेच आहे ते यशाचं गतिचक्र. बघा कसं जोडलंय सगळं. शिस्त पाळल्यामुळे सिस्टम चांगली चालते. सिस्टममुळे शोरूमची वाढ होते आणि शोरूमच्या वाढीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचं भविष्य सुरक्षित आणि मजबूत होतं. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला गती देते आणि हे चक्र सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जात राहतं. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. या प्रणालीमुळे टीममधला प्रत्येक सदस्य फक्त एक कर्मचारी राहत नाही, तर तो त्या ब्रँडचा चेहरा बनतो, एक ब्रँड अँबॅसेडर बनतो. त्याला ब्रँडच्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करण्याची शक्ती मिळते.